गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी तुमचा होस्ट गाडीवाला स्वागत करतो तुमच्या चॅनलवरती. आणि बॅक टू बॅक मॉन्सून राईड्स आपल्या चालू आहेत. काल एक राईडला जाऊन आलो, सॅटर्डे छोटीशी राईड होती, शॉर्ट राईड. आणि आज संडे आहे, आजही चाललो आहे बॅक टू बॅक मॉन्सून राईड्स करतो आहे आपण. आता हे बघा, कालचं अजून सामान अजून इथंच आहे. ते आवरलं पण नव्हतं, ओलं होतं सगळं, तर ते अजून वाळलं नाही. तोवरच परत आता राईड आपण चालू करतो आहे. परत सेकंड राईड, मॉन्सूनची सेकंड राईड आहे आजची राईड आहे लोणावळा. ॲज युजल जो स्पॉट आहे जे मॉन्सून राईडचा तो लोणावळा. संडे आहे, गर्दी खूप असणार आहे. लेट्स सी. डायरेक्ट आता गाडीवरती भेटतो. बाय. सो राईड, मॉन्सून राईड डे 2 राईड चालू झालेली आहे. टाईम झालेला आहे 6:30 झालेले आहेत. आणि चलो, जय भवानी, जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. चलो, पहिला स्टॉप आहे आपला भूमकर चौक, जिकडे आजचा आपला राईडचा पार्टनर लक्ष्मीकांत उर्फ बंटी, जुना रायडर आहे, आपला जुना मित्र आहे 2013 पासूनचा. तर तो आपल्यासोबत आज राईडला येतोय. आज सोलो नाही आहे. सो चलो, आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला भूमकर चौकात. पेट्रोल भरून घेऊ, परत काय टेन्शन नको. मग फुल करा. ठीक आहे, हां ठीक आहे. बघा, पेट्रोल बसलं 10-11 लिटर. हां, 17 लिटरची आहे. हो, (11 171 107). सगळे लकी नंबर आहेत आपल्यासाठी बघा. म्हणजे बड्डेट जे आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन. आणि ही 1 नंबर येते माझ्या आई, नाही 7 नंबर येते माझ्या आईची. आणि 1 नंबर काइंड ऑफ कॉम्पॅटेबल आहे. तर आलेला आहे आपला दुसरा रायडर आजचा, LD. आपला जुना मित्र आहे, 2013 पासून रायडर आहे. आज त्यांनी गाडी बनवून घेतली आहे आणि पहिलीच राईड आहे त्याच्या गाडीची बऱ्याच वर्षांनंतर. सो आता डायरेक्ट लोणावळ्यात काही स्पॉट आहेत त्याच्याकडे, हिडन जेम आहेत काही, तर ते बघू. अशी अपेक्षा आहे. बघू आता काय होतंय ते. सही आहे, चल ये पुढं. ऑल सेट, राईड चालू झालेली आहे. LD आहे पुढं. LD आणि KT, म्हणजे KT मी आणि तो LD. आणि आम्ही बरेच वर्षांनी राईड करतोय सोबत म्हटलं तरी चालेल. त्याची गाडी ब्रेकडाऊन, म्हणजे गाडी अशी वायरिंग झाली होती तेव्हापासून त्यांनी गाडीचं कामच चालू होतं. ते बऱ्याच वर्षांनी त्याच्या गाडीचं काम झालेलं आहे फायनली, आणि राईडला चाललेलं आहे. ह्या रोडला काय होतं ना, आम्ही मोस्टली लोणावळ्याच्या की ऑफ रोडला जाणारे वगैरे जास्त बायकर तुम्हाला इकडे दिसतील. राजमाचीला जाणारे किंवा तिकडे ऑफ रोड ट्रेल्स बऱ्यापैकी आहेत. तर तुम्हाला एक्सपल्स वगैरे, एक्सपल्सवाले किंवा ॲडव्हेंचर बाईक्सवाले या रूटला जास्त लोणावळ्याच्या राईडला दिसतात. चलो, आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला लोणावळा. बघू आपल्या दादाकडे काय हिडन जेम आहेत आज ते. इकडनं हा रोड जातो TCMC साईडला, आणि इकडं हे बघा, इथं दिसेल तुम्हाला, हे बघा पूर्ण जत्रा असते पूर्ण. हे बघा सगळे रायडर्स आहेत, सगळे रायडर्स इथं. हे बघा, हे बघा फुल ह्या रोडला धिंगाणा असतो सॅटर्डे संडे. आणि आपणही त्यातले झालेलं आहे आज. आता गर्दी किती आहे ते तिथं गेल्यानंतर कळेल. काय सीन आहे गर्दीचा ते. आय डोंट नो, मी नॉईज कॅन्सलेशन ऑन केलेलं आहे, तरी तुम्ही सायलेन्सरचा आवाज ऐका.
मॉन्स्टर, नावाप्रमाणेच मॉन्स्टर आहे. कडक आवाज काढतो. आणि ही 350 आहे. 350ला तरी अजून थोडासा हे आहे, पण 500वरती अजून कडक आवाज करतो. ह्यात कसं थोडासा बेस टाईप येतं ना, त्यामध्ये थोडंसं 500मध्ये थोडासा ट्रेबल जास्त वाढतो आणि शार्प असा आवाज येतो एकदम 500ला. मस्त वाटतो 500वरती या सायलेन्सर. स्पीडोमीटर बघा 80 80 80 80 80 80 380 आहेत बघा. त्यामुळे जरा 80 80 80. हा एक लोणावळ्याचे एक 5-1 किलोमीटर अलीकडे आहे. इकडे भाजे लेणी आहे बघा. सरकारला भाजे लेणी आहे. इकडं पण लेणी आहे. एक विराईचं देव मंदिर इकडे आहे आणि इकडं लेणे आहेत. आणि लोहगड विसापूर वगैरे किल्ले आहेत ते त्या साईडलाच आहेत, इकडच्या साईडला. छोटेसे ट्रेक करायला चांगले आहेत ते दोन्ही, लोहगड आणि विसापूर. विसापूरला जास्त काही नाही मला वाटतं गडावरती. लोहगडला चांगला आहे बघण्यासारखं गड आहे. बघा लोक चालले राईड करून परत. आपण आता चाललो आहे राईडला. हां नॉनसेन्स, हरकत नाही. ते राईड दुरुस्त आहे. अशा प्रकारे ऑलमोस्ट लोणावळ्यात पोचलेलो आहे. आणि जरा आता मिसळचा चहा नाश्त्याचा जुगाड बघतोय. मग चल तिथं खाऊ. चलो चलो. नाश्त्याचा प्लॅन थोडासा चेंज झालेला आहे. मूग भजी खायची इच्छा झालेली आहे दादाजी आपल्या, त्यामुळं भजी खाऊया आपण आता. भजी आणि चहा. पाऊस अजिबात नाही लोणावळ्यात. पण आता मान्सून राईडचा दुसरी मान्सून राईड कोरडी कोरडीच चाललेली आहे. तर आपण नाही शिर्के बंधू आणि गोल्डन वडापाव, चिक्की गोल्डन चिक्की वडापाव. आता आज जरा भजी खायच्यामुळे त्यामुळे भजी खायला थांबलो आहे. भजी वडापाव खाऊ आज. येस, चावी गाडीलाच ठेवतो इथं. भजी खातो इथं. काही आता तसं थांबता येणार आहे की नाही, भरपूर गर्दी आहे. मला दाखवतो. गर्दी अशी, इथं बसायची काही जागा नाही त्यामुळं बाहेरच खाऊ बहुतेक. लेट्स सी. तिथं काही थांबायला जास्त जागा नव्हती तर त्यामुळं फक्त पार्सल घेतलं आहे भजीचं आणि निघालो आहे. आता कुठंतरी निवांत जागा बघून भजी खायची आहेत. अच्छा, आणि हळूहळू इम्प्रूव्हमेंट होती का नाही जरा सांगत जा चॅनलवरती कमेंटमध्ये वगैरे. काही राहतंय बोलायचं, काही बोललं पाहिजे, काही नाही बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे अजून चेंजेस. जर रेकमेंडेशन असतील तुम्ही तर सांगा, म्हणजे मला त्यानुसार थोडेसे ब्लॉगमध्ये बदल करता येतील. चांगला कंटेंट जेवढा तुम्हाला हवा आहे तसं त्या पद्धतीने देता येईल. तर असं जरा सांगत चला, सजेशन्स वगैरे येऊ द्या तुमचे. लोनावला में चिक्की खाएंगे, वाटरफॉल पे जाएंगे, खंडाला के घाट के ऊपर फोटो खींच के आएंगे. हाँ भी करता ना भी करता दिल मेरा दीवाना, दिल भी साला पार्टी बदले कैसा है जमाना. फोन लगा तू अपने दिल को जरा पूछ ले आखिर है क्या माजरा. अरे पल में फिसलता है, पल में संभलता है, कंफ्यूज करता है बस क्या. क्या बोलती तू. तर बेसिकली ह्या गाण्याने आतिया खंडाला, ह्या गाण्याने खंडाळ्याला एक फेमस केलं. म्हणजे लोणावळा खंडाळा आधीपासूनच फेमस होतं तसं, पण खंडाळ्यात जास्त आय डोंट नो की खंडाळ्यात जास्त काय असेल म्हणून बघायचं. हे लोणावळ्यात जास्त आहेत. लोणावळ्याला येणाऱ्या लोकांची जास्त प्रमाण आहे खंडाळ्यापेक्षा. लुक ॲट द व्ह्यू. आपण आहे खंडाळ्यात.
पाऊस नाही आहे, पण जो काही पाऊस झाला मागच्या एक मे महिन्यात जो काही पाऊस झाला 15 तारखेपासूनचं, तर त्यानंतर इकडचं वातावरण तर भारी झालेलं आहे. म्हणजे ग्रीनरी खूप छान झालेली आहे. पाऊस जरी नसला तरी हे बघा कडक सीन आहे. ते खालनं हायवे जातोय आणि हे बघा सीन अल्टिमेट. वाय वी राईड, तर वी राईड फॉर दिस. इकडे बघा, इकडे व्हॅली आहे, इकडे सगळे इथं बायकर्स आहेत सगळे. इथे स्टंट वगैरे करत होते 26 जानेवारीला वगैरे इथं. तर त्यात एक ॲक्सिडेंट पण झाला होता. सुंदर आहे का नाही खंडाला. इकडनं छोटासा खोपोलीच्या इथं डिटोर, खोपोलीच्या अलीकडनं एक डिटोर घेतलेला आहे. जस्ट लाईक अ वाव. आणि पाऊस असता तर किती मजा आली असते अजून. ठीक आहे, कोरडी राईड आहे, हरकत नाही. फार कमी लोकांना माहिती असणार आहे हा रोड. तर त्यामुळे इकडे जास्त, आता तुम्ही बघितलं ना तिथं मागे एवढे बायकर होते सगळीकडे थांबलेले, पण इकडं एकही रायडर दिसला नाही. आणि रोड कडक आहे. धन्यवाद एलडी. छोटासा ऑफरोड आहे आणि वरती एक लोकेशन आहे असं बंटी म्हणतोय. तर बघूया किती प्रमाणात अशा प्रकारचा ऑफरोड आहे ते. जाता तर येते, येताना हालत खराब होईल. मारायचं का युटर्न? हा पूर्ण का? हालत खराब आहे, त्यामुळं पुढं जायचा विचार थोडासा ड्रॉप केलेला आहे आणि इथनंच युटर्न मारतोय.
गाडी जाताना तर गेली, येताना हालत खराब. बाय बाय बाय. तर या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहे, घामाघूम झालेलो आहे बघा. पाऊस नाही आहे, काही नाही आहे. कोरडी राईड झाली, मान्सून राईड थोडीशी. तर आता इथे एक जागा आहे थोडी पुढं, तिकडे पायी जायचं. सरप्राईज जागा आहे, तर पायी जायचे. गाड्या तिकडे घेऊन जात नाही आपण. सो चला, कॅमेरा ऑनच ठेवतोय. थोडीशी मस्ती झाली आहे, थोडीशी मस्ती झालेली आहे. इकडे हा समोर जो ऑफ रोड दिसतोय थोडासा वरती ट्रेल जातोय, तर तिथं थोडीशी मस्ती झाली. ती थोडंसं वरती गेलो, पण काय रोड एवढा खराब आहे की वयोमानानुसार आणि वयानुसार आम्ही माघार घ्यायचं ठरलंय आमचं. आणि आम्ही माघार घेऊन आम्ही थोडंसं दुधाची ताण ताकावरती भागवायला चाललोय. हा स्पॉट मी 9 वर्षापूर्वी केला होता. अरे बापरे, मी लहान असेल तेव्हा तू खूप. आलवाडीत होतो, 3 चाकी घेऊन आलो होतो. कारण आता तुला जावं पण नाही आलं ना अजून. 3 चाकी घेऊन आलो. सगळे जे बघतात ते रेड लाईट साईन चालू आहे. एकदम शांत जागा आहे. हे बघा अशा जागा. आता आरामात चला. होय होय आणि सापडायचं नाही. हो. तू 2 गाड्या कशा नेणार ना मग? आणि 2 गाड्या आणि एक डेड बॉडी. एक डेड बॉडी तर माहीत नाही मिळेल का नाही. आईच्या गावात या काट्याच्या काय दोन्ही हात बिझी आहेत, त्यामुळं हाताने काटे काढता पण येत नाही. अरे आपण पाणी नाही आणलं. गाडीत होतं नाही ना, मला माझं चाललं. मग अशी तू वडापाव घेत होता तेव्हाच घेणार होतो, पण राहिलं. अरे माझ्या पण डोक्यात होतं. हे बघा, जे आपण मॅप्सवर बघतो. हां, हे मिसिंग लिंक इकडं काम चालू आहे. आणि याच्या खाली ना एक टनल आहे ना, इकडनं टनल निघेल डायरेक्ट बाहेर. खोपोली ही साईड खोपोली. व्हिडिओमध्ये किती दिसतंय बघतो मी एक मिनटं. व्हिडिओमध्ये किती दिसतंय आय डोंट नो, पण इथं समोर मिसिंग लिंकचं काम चालू आहे. हाईट बघा, काढा. शुभमला बोललो घेऊन ये इथं, मस्त ड्रोन बिन उडवून. हां, ड्रोननी माहीत नाही रे तिथं अलाव करतायत का नाही. थोडंसं हाईटवर नव्हतं उडवायचं. हा ते आलंच. जागा पण छान दिसते इथे टेकवायला. हे बघा इथं बसतो. येतात जरा भजी आणलेली आहेत, भजी खाऊया. भजी आणली आहेत भावानं. पाणी नाही आणलं बघा, असं लफडं. ठीक आहे, करूया मॅनेज. हो, पाण्यासाठी थोडी वनवन होणार आहे. जाताना पिऊ म्हणजे पुढे. आता आलं 2 वडापाव आणि भजी आणले. लाव तिकडं मागे कॅमेरा. असं ट्रायपॉड आहे का? ट्रायपॉड नाही ना राव. ट्रायपॉड त्याला हां हां. तुम्ही व्लॉगर. चला आता भजी वडापाव आहेत. आज तो वरती स्पॉट आहे, आज तो रोड वरती जातोय तो मागे. तिथं थोडीशी मस्ती झाली आणि इट्स ओके. असा काही सीन झाला ना की थोडंसं मग बाकी नॉर्मल याला चालवायला वगैरे कॉन्फिडन्स येतो. आता पाण्याची बाटली विसरलो होतो, पाणी नाही आहे, पाणी नाही पिलं. तर आता जाऊन पहिलं चहा आणि पाणी मध्ये एक स्पॉट आहे, तर तिथं ब्रिजच्या वरती चहा पाणी घ्यायचं आणि मग बघूया अजून काय बघायची मूड होतं ते. कारण आता वाजले 10च वाजले जात तशी. लेट्स सी.
ती मस्ती कमी की काय म्हणून परत मस्ती करायला निघालेलो आहे. वरते वरते मिसिंग लिंक वगैरे सगळ्या अँगलनी चालू आहे आमचं बघणं. आणि हे बघा खाली एक्सप्रेस हायवे, म्हणजे थोडीशी मस्ती केली आहे पण वरते इथनं व्ह्यू. नेक्स्ट टाइम इकडं भजी खायला येऊ शकतो. हो, आणि इकडं बघितलं तर पूर्ण लोकवस्तीचा व्ह्यू आहे. सुंदर जागा आहे. आणि हा खालनं असाच हायवे जातोय असा पुढं. भारी व्ह्यू आहे. हे बघा पूर्ण हायवे इथनं खालून. सुंदर मस्ती केली पण वाया नाही गेली. एक तासभर इथं आराम केला जरा आणि एन्जॉय केला इकडचा व्ह्यू. खूप शांत आहे, मस्तपैकी समोर हायवे दिसतोय. एक फ्युजन टाईप आहे, एकदम वरती एकदम नेचर सन्नाटा आणि खाली एकदम हायवेच्या गाड्यांचा आवाज. भारी एक्सपिरियन्स होता इथला. मस्त एक तासभर टाईमपास केला इथं. चलो आता आपल्याकडे जसं सांगितलं तसं पाणी नाही आहे प्यायला किंवा काय नाही आहे, तर त्यामुळे आपण आता पहिलं जाऊन कुठंतरी चहा पाणी घ्यायचं आहे. वरती अशा प्रकारे व्ह्यू आहे इकडं. त्यामुळे लोक सगळे थांबलेले आहेत बघायला गाड्या लावून. अजून एक पुढे एक ब्रिज आहे, बघू आपण तिथं थांबूया. जरा चहा कॉफी काहीतरी मिळेल असं बघून. इथंही आहे तसं, इथं मिळेल. हां चालेल. कॉफी मस्त सुंदर कॉफी एकदम. आणि इकडे व्हॅलीचा व्ह्यू आहे. व्हॅली आहे, डोंगर आहे. डोंगर असल्याशिवाय व्हॅली असणार आहे का झाला. आणि कॉफी आहे. कॉफी आहे. हा एक कॅफे, बायकर्स फूड पॉईंट. चांगली कॉफी मिळाली इथं. कॉफी घेतली आणि नाउ टाइम टू लिव्ह. गुड टू गो. चलो आता इकडनं आपल्याला जायचं आहे पावधनला.
एका फ्रेंडचा आपल्या कॅफे आहे, तर तिकडं अजून काही मित्र येत आहेत, तर थोडा वेळ त्यांच्याशी भेटून गप्पा मारून मग घरी जायचं आहे. तर फायनली आलेलो आहे आपल्या मित्राच्या कॅफेवरती, नेशन, आणि मित्र पण आलेले आहेत भेटायला, संजय गुरव, त्यानंतर देवशीष गोस्वामी ब्लॅक शर्टमध्ये, हां, आणि हे लक्ष्मीकांत उर्फ LD, आणि लास्ट बट नॉट लिस्ट अजिंक्य भुजबळ उर्फ AJ, आपल्या नेशनचे मालक. सगळे भेटलेले आहेत. साइड में ले, साइड आवाज नहीं आ रहा. बिग फैन मारने दे. What's your name, bro? नहीं, thank you. You're looking nice. थैंक यू. Nice to meet you. अरे आपने यूट्यूब चॅनल आहे. Where are you from? हडप सर. Oh, nice to meet you. I'm in Vaidwadi, near the petrol pump. Nice to meet you. Looking nice. Your bike also nice. नहीं दिख रहा है. हो रहा है. Nice. काइंड ऑफ एक छोटासा कंटेंट मिळाला, पण मला त्यांना सांगावं वाटत नव्हतं आता की तिथे ट्रिपल सीट होते. चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत 100%, वाईट गोष्टी. पण आता मी त्या ह्याच्यामध्ये नाही, राईड आता संपत आली काइंड ऑफ, आणि मला लवकर घरी पोहोचायचं आहे. त्याच्यामुळं जास्त काय बोलायचं तसं भांगडीत पडलो ना, आणि निघालो. आता माईक बंद झालेला आहे. आता मी दुसरा माईक लावला नाही. माईक आहे माझ्याकडे, पण मी लावला नाही आहे. जे काय आहे ते आता इनबिल्ट जो माईक आहे कॅमेऱ्याचा, त्यातनंच होतं आहे. हेल्मेटची वायझरवरती घेतलेली आहे, त्यातनं काय रेकॉर्ड करायचं ते करतो. आणि आजची राईड कडक झाली. मित्र पण भेटले बऱ्याच दिवसांनी, त्यांच्याबरोबर थोडंसं गप्पा मारल्या आणि निघालो. आता रात्रीचे वाजता आहे जवळपास 8:30. बराच वेळ पोचतो तिकडे, म्हणजे दुपारी मी पोचतो तिथं पोचतो होतो अराऊंड 1 वाजता, नाही 2 वाजता. आणि त्यानंतर गप्पा मारत बसलो. ते मी तिकडनं निघालो अराऊंड 7 वाजता, आणि आता घरी पोचतो आहे जवळपास, आणि टाईम झाला आहे 8:30. तर तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. जर तुम्हाला काही सजेशन्स असतील की काय करायला पाहिजे अजून, किंवा काय नाही करायला पाहिजे, तेही सांगा. सगळे सजेशन्स मोस्ट वेलकम आहेत. तर ज्या काही सूचना असतील, काही असेल, काही वॉटेवर तुम्हाला जे वाटते ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मला, आणि मी त्यावरती नक्कीच प्रयत्न करेल की त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायचा, किंवा रादर त्या गोष्टी तुमच्यासाठी करायचा. आता आपली राईड ह्या ब्रिजनंतर संपलेलीच आहे. ह्या ब्रिजनंतर आपलं घर येतं आहे. तुमचा रिप्लाय एक्सपेक्टेड आहे. रिप्लाय करा, सजेशन्स द्या, चांगला वाटत असेल तर ॲप्रिशिएट करा. बाकी काय, मस्त रहा, स्वस्त रहा,
गुड नाईट. कारण आता वाजले 11:30 तुमचे. गुड नाईट, टेक केअर, एन्जॉय युअर लाईफ. दॅट्स इट फ्रॉम युअर ओन. तुमचा स्वतःचा गाडीवाला उर्फ बियर्ड मोटो. आता थोडं ओरडून बोलावं लागतं कारण माईक बंद झालेला आहे आणि जे काय होतं हे रेकॉर्ड ते इनबिल्ट माईक बंद होतं आहे. अगदी वायझरवरती करून मी करतो आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि प्रेम राहू द्या. थँक्यू सो मच.